नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर तुम्ही ती वेबसाईटवर जाऊन करू शकता. परंतु यामध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे आहे याचं व्हेरिफिकेशन जिल्हा ऑफिसला जाऊन करावे लागते किंवा मग याच्यासाठी एजंट मार्फत जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तरच तुमचा अर्ज मंजूर होतो. म्हणून खूप सारे जे काही खरे बांधकाम कामगार आहेत त्यांचा अर्ज मंजूर होत नाही किंवा मग त्यांना ऑफिसला जाणे शक्य नसल्यामुळे आता यामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय काय आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील तालुका स्तरावर सुरू करण्यात आलेल्या तालुका कामगार सुविधा केंद्राचे सेतू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. म्हणजे आता तुम्हाला नोंदणी आणि नूतनीकरण म्हणजे तुमचा जो अर्ज भरायचा आहे त्याची नोंदणी आणि जर तुम्हाला रिन्युअल करायचे आहे त्याची रिन्युअल करण्यासाठी ही सुविधा एकाच छताखाली देण्यात यावी यासाठी आता तालुका स्तरावर तालुका कामगार सुविधा केंद्र म्हणजे सेतू सुविधा केंद्र जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी आहेत असे सुरू करण्यात आलेले आहेत. या प्रसंगी बांधकाम कामगारांच्या सुविधेकरता तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर समिती सभागृहात झालेल्या समारंभास मंत्री दादाजी भुसे, संजय राठोड, अतुल सावे, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनीता वेदसिंगल, महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार आदी उपस्थित होते. म्हणजे आता तुम्हाला जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मजूर म्हणून जर नोंदणी करायची असेल किंवा त्याचं नूतनीकरण करायचं असेल तर ही सुविधा तुम्हाला आता तालुक्याच्या ठिकाणी ही मिळून जाईल. यासाठी तुम्हाला आता जिल्ह्याच्या ठिकाणी जायची आवश्यकता नाही. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये आपण बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात यावर ही व्हिडिओ बनवणार आहेत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.